नाटी या संस्थेतर्फे आज आपण हा वधूवर परिचय मेळावा आयोजित केलेला आहे आणि या मेळाव्यामध्ये मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आणि मंडळी, तुम्हाला तर माहितच आहे लग्न म्हणजे किती अवघड विषय झाला आणि तो सोपा करण्यासाठी गेली कित्येक वर्ष हा सोहळा आयोजित करतो। आता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईलच, तत्पूर्वी मुला मुलींनी इथं येऊन परिचय करून द्यायचा आहे आणि सर्वांचा परिचय झाल्यानंतर आपण आवडलेल्या मुला मुलींच्या कुटुंबाशी संपर्क साधू शकता आणि विशेष म्हणजे दुपारी अल्पोपहाराचा कार्यक्रम होईलच। आता मी पहिल्या वधूला आमंत्रित करतो। नमस्कार। घाबरू नकोस हा, शांतपणे तिथे जा आणि आपली माहिती दे। हो वहिनी, जा। अहो बोला की, द्या की परिचय करून तुमचा। हा पोरगा भारी आहे, यानं येऊन मला विचारलं पाहिजे, मी लगेच हो म्हणे। पण येईल का माझ्याशी बोलायला? लिंगोबा, अरे किती शोधू बाबा तुला। जाऊ बाय, अहो, कुठल्या पाताळात पुरला यो, किती खणून काढू आता, तवा घावल मला, लय दमले मी आता। सूर्या, मी काय म्हणते, खूप वेळ झालाय, आपण घरी जाऊया। आणि तसंही धनुला पण इथे थांबावंसं वाटत नाही। चला। आता सर्वांनी एक मिनिट इकडे लक्ष द्या। आपला मध्यंतर सुट्टी होत आहे, तर सर्वांनी भोजन करून घ्यावे अशी सर्वांना नम्र विनंती। मी काय म्हणतो, मुलगा आपल्या मनासारखा मिळालाच नाही ना, पण जेवण मिळते का बघूया का? चालेल, आपण पैसे भरलेत ना।
मग मुलगा नाही मिळाला तर काय झालं? पैसे तर वसूल करूच शकतो. चालेल, जेवून जा. हा आणि दादा, मी ऐकलंय की तिकडं ते आईस्क्रीम पार्लर पण आहे. होय आईस्क्रीम पण खाऊन जा. आई ग तू जा. काकीला कळवतो घरी येतोय म्हणून, नाहीतर ती कुलूप लावून बाहेर जायची. अरे सूर्या, आता आपण थोड्याच वेळात पोहोचू रे. राहू देत. हा तरी पण उगाच बाहेर कुठे तरी गेली तर आपलं खोळंबा नको ना. सांगतो एकदा मी तिला. हॅलो, कोण बोलते? हा काके, हा निघालोय बरं का आम्ही. हा येतोय आता घरी. हा, मी घरीच आहे की. हा हा ठेवतो. तेव्हा 5 वाजायला लागल्या. ही सगळी माती बुजवायला लागल. आता हे सगळं यायला लागलं. काय करू? नाही,